एक खोक्याबाई काय घेऊन बसलात, अख्खी विधानसभा भरली आहे. आतमध्ये सगळे खोकेबाईच भरल्या. मनसेच्या बैठकीत राज ठाकरेंचं वक्तव्य. सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियांची आत्महत्या, संजय राऊतांचा दावा. ठाकरे कुटुंबाला अडकवण्यासाठी विरोधकांकडून आरोप सुरू असल्याचं हे वक्तव्य. सुशांतसिंह राजपूत प्रकरणामध्ये सीबीआयकडून क्लोजर रिपोर्ट. सुशांतसिंहनं आत्महत्याच केल्याचं सीबीआयच्या तपासातून समोर. रिया चक्रवर्तीला क्लीन चिट. दिशा सालियन प्रकरणामध्ये उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला नव्हता. संजय राऊतांकडून स्पष्ट. ठाकरेंनी 2 वेळा फोन केल्याचा राणेंनी केला होता दावा. नारायण राणे बोलतायत म्हणजे तथ्य असेल. नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंचा फोन आल्याचा दावा केल्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. लालकृष्ण अडवाणींची अवस्था कैद झालेल्या शहाजहानसारखी. अडवाणींना शहाजहानसारखं एकांतवासात ठेवलं, संजय राऊतांचा निशाणा. नागपूरमधील हिंसाचार 4 तासांमध्ये नियंत्रणात आणला. दंगेखोरांना त्यांची जागा दाखवण्याचं काम आम्ही केलं, फडणवीसांची प्रतिक्रिया. नागपुरातील 4 परिसरामध्ये संचारबंदी कायम. कोतवाली तहसील गणेशपेठसह यशोधरानगरमध्ये संचारबंदी कायम, तर पाचपावली, शांतीनगर, लकडगंज, सक्करदरामधील संचारबंदी शिथिल. मुंबईतल्या अतिवृष्टीची माहिती 6 तास आधीच मिळणार. नवीन रडार आणि 139 स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी. मनुष्यहानी आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी मदत होणार. राज्यात उष्माघाताच्या धोक्यात वाढ. आतापर्यंत 21 रुग्णांची नोंद. सर्वाधिक उष्माघाताचे रुग्ण गडचिरोलीमध्ये. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून नागरिकांना खबरदारीचा इशारा. आयपीएलमध्ये आज 2 लढतींचा थरा. दुपारी 3:30 वाजता हैदराबाद विरुद्ध राजस्थानची लढत. संध्याकाळी 7:30 वाजता मुंबई विरुद्ध चेन्नईचा हाय व्होल्टेज सामना रंगणार.